नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता अर्जुनने सायलीला जाण्यापासून थांबवलेले असते आणि त्यामुळे प्रताप लगेचच चैतन्याला म्हणतो की अरे चैतन्य, मीटिंग तर तुमच्या होतच राहतील ने, अगोदर रोमांस महत्त्वाचा. तेव्हा आता सगळेजण अर्जुन आणि सायलीकडे बघत हसू लागतात. इकडे आता अर्जुन देखील अवाक झालेला असतो. तेवढ्यात विमल म्हणते की सायली ताई यावर राहू द्या, मी जाते, मला बरं वाटतंय आता. तर आता सायली म्हणते की नाही नाही विमलताई, मी आत्ता गेले आणि आत्ता आले. त्यानंतर आता सायली म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, मी असे जाते आणि अशी येते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे आणि सायली येते ग आई असे म्हणत बाहेर निघून जाते. पुन्हा आता चैतन्य आणि सगळेजण हसू लागतात. पटकन आता चैतन्य अर्जुन समोर येतो आणि अर्जुनला म्हणतो की चला निघूयात आता आपण. तर अर्जुन म्हणतो हो हो. तेवढ्यात कल्पना म्हणते की अरे अर्जुन, तू अजून नाश्तासुद्धा केला नाही. हे बघ सायलीने तुझा डबा भरून ठेवला, तो घेऊन जा. आणि विमल पटकन आता अर्जुनला टिफिन देते. इकडे आता महिपतच्या डोळ्यासमोर सतत अर्जुन येत असतो. आपल्या तोंडावरती अर्जुनने कसा आश्रमाचा स्टे फेकून मारला हे आता महिपतला आठवत असते. आणि तेवढ्यात महिपतला आता आमदारचा फोन येतो. फोन बघत आता महिपत म्हणतो की आता हा कशाला मला कॉल करतो. आणि महिपत फोन उचलतो आणि म्हणतो की बोला आमदार साहेब, मी काय सेवा करू तुमची. तर आमदार म्हणतो की अहो, माझी जेवढी सेवा केली तेवढं बस झालं, आता माझ्या तोंडाला फेस आलाय. आमदार म्हणतो की अहो, तुमचं लाचखोरीचं प्रकरण सगळ्यांच्या समोर आलंय. जज साहेबांना निलंबित केलंय आणि त्या लाचखोरीमध्ये तुम्ही माझं देखील नाव घेतलंयत म्हणे. महिपत म्हणतो की नाही नाही अहो, काय बोलताय तुम्ही, मी कशाला तुमचं नाव घेऊ. महिपत म्हणतो की अहो, तुमचं नाव सुद्धा घेतलेलं नाही. तर आमदार म्हणतो की पण यामध्ये कुठला तरी आमदार होतं हे तरी कळलं ना लोकांना. आमदार म्हणतो की केव्हा ना केव्हा माझं नाव समोर येईलच ना, तेव्हा आता एक कृपा करा माझ्यावर, यापुढे मला तुमचं तोंडही दाखवू नका. महिपत म्हणतो की अहो असं करू नका साहेब, यापुढे महत्त्वाच्या कामासाठी मला तुमची मदत लागणार आहे. तर लगेचच आमदार म्हणतो की अजिबात जमणार नाही. महिपत म्हणतो की असं करू नका साहेब. आमदार म्हणतो की मला सगळं माहिती आहे. तर महिपत म्हणतो की अहो, मी फक्त पार्टी करत होतो. आमदार म्हणतो की त्या अर्जुन सुभेदारांनी तुमचा पार्टीमध्येच व्हिडिओ काढला आणि मला प्रशासनाच्या आता आड यायचं नाही. प्लीज तुम्ही मला तोंड दाखवू नका. इकडं आता लगेच आमदार फोन कट करतो आणि आता महिपतला खूप राग आलेला असतो. रागाने महिपत म्हणतो की अर्जुन सुभेदाराला आता आडवं जाऊ नका, त्याने तर माझ्या आयुष्याची धिंडवणी काढली. नाही त्या अर्जुनची वाट लावली तर महिपत शिकरे मी नाव सांगत नाही असे आता महिपतने देखील पण केलेला असतो. इकडे आता ऑफिसमध्ये चैतन्य अर्जुनला कामासंबंधी बोलत असतो तर अर्जुनचं काही लक्ष नसतं. अर्जुन आता सायलीला फोन लावण्यात बिझी असतो. तर चैतन्य म्हणतो की काय चाललंय अर्जुन तुझं. अर्जुन म्हणतो की अरे मिसेस सायलींना कधीपासून फोन लावतो पण फोनच उचलत नाही आहेत त्या माझ्या. चैतन्य म्हणतो की अरे तूच म्हणाला ना त्या मार्केटमध्ये गेल्या, मग त्या भाजी घेतील की तुझा फोन घेतील. पटकन आता अर्जुनला सायलीचा फोन लागतो. तर आता अर्जुन म्हणतो की अहो कुठे आहात तुम्ही, पोचल्यात ना घरी. सायली म्हणते की अहो तुम्ही मला काम करू दिलत ना, सकाळपासून तुम्ही फोनवर फोन करतायत. अर्जुन म्हणतो की बरं बरं तुम्ही घरी जाणारच आहात ना. तर आता सायली म्हणते की अहो मी घरी नाही जाणार तर कुठं जाणार. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की बरं बरं घरी गेल्यानंतर मग मला फक्त एक कॉल करा. सायली म्हणते की बरं आता ठेवू का मी आणि घेऊ का भाज्या. तर अर्जुन म्हणतो हो हो. फोन ठेवतात सायली विचार करते की हे पण कधी कधी विचित्रच वागतात, काय करतात काय वागतात ते त्यांनाच कळत नाही. तेवढ्यात आता इकडे ऑफिसमध्ये पिऊन मे आय कम इन सर असे म्हणत आतमध्ये येतो. आणि तेवढ्यात पोस्टमनने आता एक लेटर दिलेली असते. पिऊन तो लेटर चैतन्याच्या हातात देतो. चैतन्य ते लेटर वाचतो आणि त्यामध्ये जेलमधून लेटर आलेले असते की 1 वर्षातले मधुभाऊच्या वागण्यामध्ये एकही निगेटिव्ह पॉईंट नाही आणि असे आदर्श वागणे असल्याचे त्या लेटरमध्ये लिहून आलेले असते. ते लेटर वाचताच अर्जुनला देखील मोठा आनंद झालेला असतो. आणि आता अर्जुन सांगतो की चैतन्य आता मधुभाऊला बेल मिळण्यासाठी आपल्याला काहीच अडचण येणार नाही आणि दोघेही खुश झालेले असतात. त्यानंतर आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही आता जेवण करतात. तर आता
अर्जुन म्हणतो की भाजी वाढ मला चैतन्य. तर आता चैतन्य खरकट्या हाताने भाजी वाढू लागतो. तर अर्जुन म्हणतो की नाही, खरकट्या हाताने भाजी वाढायची नाही, दुसऱ्या हाताने वाढ. चैतन्य म्हणतो की हे कोणी सांगितलं? बायकोनी सांगितलं वाटतं. तर मग अर्जुन म्हणतो दुसरं कोण सांगणार. पटकन आता जेवण करत असताना अर्जुनला एक गोष्ट आठवते आणि हात धुत आता अर्जुन लगेच कपाटातील फाईल बाहेर काढतो. तर चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, काय चाललंय हे तुझं? अर्जुन म्हणतो की थांब, बोलू नकोस चैतन्य. आणि तेवढ्यात अर्जुन म्हणतो की सायलीने मला एक क्ल्यू दिला होता आणि त्या क्ल्यूचे रिपोर्ट देखील आली आणि त्यामध्ये आता लगेच अर्जुन तो रिपोर्ट वाचू लागतो. आणि त्या रिपोर्टमध्ये लिहिलेले होते की विलासला जी गोळी लागली, विलासवर जी गोळी झाडली गेली ती उजव्या हाताने झाडली गेली होती. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की या उजव्या हाताचं काय कनेक्शन आहे? आता चैतन्य म्हणतो की आहे ना कनेक्शन. मला एक सांग चैतन्य, आता मी तुला कोणत्या हाताने भाजी वाढायला सांगितली होती? तर चैतन्य म्हणतो की उजवा. अर्जुन म्हणतो की चैतन्य मला एक सांग ना, उद्या जर तुला एखाद्या माणसावर गोळी झाडायची वेळ आली तर तू कोणत्या हाताने झाडशील? चैतन्य म्हणतो की उजव्या. अर्जुन म्हणतो की एक्झॅक्टली. आणि मिसेस सायलीने मला एवढं सांगितलं की मधुभाऊच्या उजव्या हातात एवढ्या जोरच नाही आहे की त्या हाताने ते एखादी वस्तू उचलू शकतील म्हणून. तेव्हा आता मधुभाऊने जर गोळी झाडली असती तर ती डाव्या हाताने झाडली असती आणि हे रिपोर्ट हे सिद्ध करतात की उजव्या हाताने गोळी झाडली गेली. चैतन्य म्हणतो की काय क्ल्यू मिळाला अर्जुन? तर अर्जुन म्हणतो हे तर काहीच नाही, माझ्याकडे अशी एक इन्फॉर्मेशन आहे की करून ही केस डायरेक्ट आपल्या बाजूने झुकेन. तर चैतन्य म्हणतो की कोणतीच अर्जुन. त्यानंतर आता अर्जुन ते रिपोर्ट चैतन्यकडे देत म्हणतो की यामध्ये मर्डर झाल्याची वेळ बघ आणि पोलिसांना मेसेज केल्याची वेळ बघ. ते बघून चैतन्य म्हणतो की विलासच्या मर्डरची वेळ अगोदरची आहे आणि मेसेजची नंतरची. अर्जुन म्हणतो की याच वेळेच्या डिटेलसाठी मी त्यांच्या पाठीमागे लागलो होतो आणि आता आपल्याला याच रिपोर्टचा उपयोग करता येईल. चैतन्य म्हणतो की फंटॅस्टिक अर्जुन. अर्जुन म्हणतो की आपल्या हातात असा क्ल्यू मिळाला की मधुभाऊंनी हा खून केल्याचे चान्सेस खूप कमी आहेत. अर्जुन म्हणतो की मग आपल्याला लवकरात लवकर आपण मधुभाऊला सोडवू शकतो आणि सोडवणारच. पण त्याचबरोबर चैतन्य म्हणतो त्याचबरोबर काय? तर एकाच वेळेस अर्जुनच्या चेहऱ्यावरचा आनंद वावळलेला असतो. चैतन्य म्हणतो की बोल अर्जुन, काय आलंय तुझ्या मनात? तर अर्जुन म्हणतो की त्याचबरोबर मधुभाऊ सुटल्यानंतर सायली मला सोडून जाईल. मी अगदी कात्रीत सापडलोय चैतन्य. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो की शांत हो अर्जुन, पाणी पी. अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य, मी हे कसे हँडल करू ना तेच मला काही कळत नाहीये. तेवढ्यात अर्जुनला सायलीचा फोन येतो. तर फोन उचलतच अर्जुन म्हणतो की पोचल्या का तुम्ही घरी? तर सायली म्हणते की हो, कधीच पोहोचले मी आणि मला तुम्हाला एक विनंती करायची होती. अर्जुन म्हणतो की बोला. तर सायली म्हणते की मला मधुभाऊंना भेटावंसं वाटतंय. तर अर्जुन म्हणतो की नको. तर सायली म्हणते की का पण? अर्जुन म्हणतो की आपण दोघेही बरोबरच जाऊन भेटूया ना नंतर. तर सायली म्हणते की अहो, मला त्यांना सांगायचं आपलं घर वाचलं म्हणून. सायली म्हणते की अहो, मला असं वाटतंय की कधी एकदा त्यांना मी भेटते आणि त्यांना सांगते असं मला झालंय. सायली म्हणते की अहो, मला त्यांना सांगायचंय तुम्ही त्यांना लवकरात लवकर आता सोडवाल म्हणून. ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि ते ऐकून आता वाईट वाटून अर्जुन फोन कट करतो. तर सायली म्हणते की मला माहिती आहे तुम्ही मीटिंगमध्ये असताल म्हणून फोन कट केला असतेल. इकडे आता अर्जुनला वाईट वाटलेलं असतं. अर्जुन चैतन्याला म्हणतो की मिसेस सायली किती खुश आहेत आणि ज्या क्षणी मधुभाऊ सुटतील त्या क्षणी आमचं कॉन्ट्रॅक्ट संपेल. आणि असे आता लक्षात येताच अर्जुनला खूप दुःख झालेले असते. इकडे आता प्रिया ही तिच्या बेडरूममध्ये असताना प्रतिमा बेडरूममध्ये येते आणि आता झोपायची वेळ होताच प्रतिमा खाली चटई आथरून झोपू लागते. तर प्रिया कॉटवर बसलेली असते आणि आता तन्वी मोबाईल खेळत असते. तर प्रतिमा म्हणते की तन्वी. तर लगेचच प्रिया म्हणते की आई, तुला मोबाईलचा त्रास होतोय ना, जाऊ का मी माझ्या रूममध्ये? तर प्रतिमा म्हणते की नाही तन्वी, मला थोडंसं तुझ्यासोबत बोलायचंय. तर आता तन्वी म्हणते की माझ्यासोबत काय बोलायचंय? तर प्रतिमा म्हणते की तन्वी, सगळेजण तू माझी मुलगी आहे असे म्हणतात. तर आता प्रिया म्हणते की आहेचच, तुला काही डाऊट? तर प्रतिमा म्हणते की मला पहिलं काहीच आठवत नाही ग.
तुला लहानपणीचं जर काही आठवत असेल तर मला सांग ना. तेवढ्यात रविराज दरवाजा उघडून आता त्यांच्याकडे बघतो तर प्रिया प्रतिमाला आता शेजारी बसण्यासाठी सांगते आणि म्हणते की आई, मी तुला सगळं काही सांगेन, त्यामुळे तुझं डाऊट क्लिअर होतील आणि नातंसुद्धा आपलं घट्ट होईल. रविराज आता ते ऐकू लागतो. प्रिया म्हणते की तुला स्मृती नाहीये म्हणून मी तुला आपलीशी वाटत नाहीये, पण मी तुझ्या सगळ्या आठवणींना उजाळा देईल. प्रतिमा मान हलवते तर रविराज खुश झालेला असतो. इकडे आता अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये झोपायची तयारी करत असतात. अर्जुन सायलीकडे बघत असतो. सायली आता उशा घेऊन आता कॉटवर ठेवत असते. तेवढ्यात अर्जुनला आठवतं की आता स्वप्नामध्ये सायली आपल्याला काय म्हणाली होती. बोट करत सायलीने म्हटलेले असते की मिस्टर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही माझ्याकडे ज्या भावनेने बघतात ना, त्या भावनेने मी तुमच्याकडे कधी ना बघितलं आणि ना बघेन, आणि कायमची मी माझ्या घरी निघून जाईल. हे शब्द आता अर्जुनला आठवतात. तेवढ्यात सायली अर्जुन समोर येत म्हणते की सर, तुम्ही मला मधुभाऊला भेटायला का नाही जाऊ दिलं. ततमम करत अर्जुन म्हणतो की त्याचं काय, तसं काहीच नाहीये सायली. तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, वात्सल्य आश्रमाच्या आता केसमध्ये मधुभाऊ सुटण्याचे आपल्याला आता चान्सेससुद्धा वाढलेत आणि माझ्याकडे छान अपडेट्स देखील आलेत. अर्जुन म्हणतो की तेव्हा मला अगोदर विचारायचं होतं, मधुभाऊ सुटून आले तर सर्वात अगोदर तुम्ही काय करताल. तेव्हा आता सायली ही प्रेमाने आता आनंदी झालेली असते. सायली विचार करते की मधुभाऊ सुटल्यानंतर मी माझं प्रेम तुमच्याकडे व्यक्त करणार आहे, पण मी आता हे तुम्हाला कसं सांगू. अर्जुन म्हणतो काय झालं सांगा ना सायली. तर भानावरच सायली म्हणते की मधुभाऊ सुटल्यानंतर आश्रम देखील पुन्हा सुरू होईल आणि तेच माझं देखील स्वप्न आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आणि तुमचं स्वप्न काय आहे. तर हसतच सायली म्हणते की मधुभाऊंचं जे स्वप्न तेच माझं स्वप्न. ते ऐकून अर्जुन घाबरलेला असतो आणि अर्जुन विचार करतो की म्हणजे मिस सायली नक्की मधुभाऊ सुटल्यानंतर घर सोडून जाणार. अर्जुन विचार करतो की मिस सायली म्हणतात की यांच्यासाठी फक्त आश्रम इम्पॉर्टंट आहे, मी इम्पॉर्टंट नाहीये. तेवढ्यात आता सायली म्हणते की सर, मला कसली तरी भीती वाटते. अर्जुन म्हणतो कसली. तर आता सायली म्हणते की सर, आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल आपण घरच्यांना कसं सांगायचं. ते ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. पूर्णाजी आई यांची काय अवस्था होईल याची कल्पना सुद्धा करवत नाही असे सायली अर्जुनला बोलते. तेव्हा अर्जुन म्हणतो काहीतरी विचार करू आपण. तर मान हलवत सायली पुन्हा विचारात पडते. सायली म्हणते की सर, पण मधुभाऊ सुटल्यानंतर तुम्ही काय करणार. तर अर्जुन म्हणतो की मी काय करणार, मी तर इथेच राहणार ना. सायली म्हणते की तसं नाही हो, आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यानंतर मग सगळेजण तुम्हाला लग्नासाठी आग्रह करतील ना, आणि मग कदाचित दुसऱ्यांदा तुम्हाला प्रियासोबत लग्न करावाच लागेल. ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता मधुभाऊ सुटल्यानंतर आता आपण घर सोडून जाऊ, यामुळे अर्जुनला मोठी भीती वाटलेली असते. अर्जुन आता चैतन्यकडे येत म्हणतो की चैतन्य, मिसेस सायलींनी क्लिअर कट सांगितलं मधुभाऊ सुटल्यानंतर त्या सोडून जाणार आहेत. ते ऐकताच आता चैतन्य म्हणतो की माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण जर मधुभाऊला सोडण्याचा प्लान थोडा पुढे ढकलला तर लगेच अर्जुन चैतन्याच्या तोंडाला हात लावतो. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की मग काय ठरवलंय अर्जुन तू. पुन्हा आता चैतन्य बेडरूममध्ये येतो आणि अर्जुनला म्हणतो की अरे, माझं तोंड बंद केल्याने काही होणार आहे का. काय ठरवलं तू मधुभाऊंच्या केसबद्दल. डिले करणार होता, त्याचं काय झालं. तर तेवढ्याच सायली बेडरूममध्ये येऊन चैतन्याचे ते बोलणे ऐकते आणि आता सायलीला देखील मोठा धक्का बसलेला असतो. तर अवाक होऊन अर्जुन आता सायलीकडे बघू लागतो आणि आता मधुभाऊला सोडण्यासाठी अर्जुन डिले करणार हे चैतन्याचे बोलणे ऐकता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता सायली अर्जुनला काय सांगणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.